मला वाटतं ते खडसेंना सांगत होते, कोणाला सांगत होते मला आता लक्षात येत नाहीये, पण मुख्यमंत्री हे एकमेव पद आहे की जे नंबर 1चं पद असतं. बाकी 2, 3, 4 या पदाला काही अर्थ नाही. तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यावरनं मुख्यमंत्री झालेला आहात, त्यामुळे याच गोष्टीचा पुन्हा एकदा अनुभव तुम्हाला आलेला असं वाटतं? कारण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बोलतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. साहिलला नेमकं माहिती आहे की कुठल्या प्रश्नाच्या उत्तरात कॉन्ट्रोवर्सी तयार करता येऊ शकते, त्या हिशोबाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पण मला काय, मी सगळ्या पदांवर काम केलेलं आहे, तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक पदाचं आपलं एक महत्त्व आहे. अर्थात मुख्यमंत्री हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहेच, कारण शेवटी सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री अपॉइंट करतात, त्यांचा कार्यभार ते देतात आणि म्हणून ते महत्त्वाचं पद आहेच. पण जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला जे पद मिळेल ते पद आपल्याला मोठं करता येतं, त्या पदावर आपल्याला उत्तम काम करता येतं आणि माझ्या जीवनामध्ये मी नेहमीच मिळालेल्या पदाला न्याय दिला आहे. नाही, पण तरी सुद्धा असं होतच ना की म्हणजे आज एकनाथ शिंदे आले होते, तर ते आता कॉमन मॅनवरनं डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालेले आहेत. तसं तुम्ही डीसीएम वरनं सीएम, त्याच्यामुळे हा प्रश्न येणं कुठेतरी येणं अपेक्षित आहे. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम दिला तेव्हा अशी चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस इज राईट, 100 दिवसाचा कार्यक्रम, सगळ्यांचं प्रेझेंटेशन तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद काय आहे हे तुम्ही शेवटी दाखवून दिलं सगळ्यांना, असं त्याचा अर्थ काढला लोक. असं नाहीये. तुम्ही बघा, मी एकमेव असा माणूस असेल की 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला आता सगळ्या पदांचा अनुभव आहे आणि जे पद मिळेल त्याचं जॅकेट वेगळं असतं माझं. एका दिवसात जॅकेट बदलतो मी आणि त्या जॅकेटामध्ये मी शिरत असतो. पण हे खरं आहे की मला गव्हर्नन्स आवडतो, म्हणजे तो प्रत्येकाचा काही फोर्टे असतो, तसं माझं मत आहे की गव्हर्नन्स इज माय फोर्टे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट आहे. इन्स्टिट्यूशन बिल्ड करणे, राज्याला एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न करणे, विकासाची एक वेगळी दिशा आणि गती तयार करणे, अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तर मला खूप अनुभव आहे. पण आपण बघितलं असेल तर 14 ते 19 जेव्हा मी अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करून थेट मुख्यमंत्री झालो, तरीही गव्हर्नन्सचं मॉडेल त्याही वेळेस मी तयार केलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स त्याही काळात मी तयार केले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये एक मला रस आहे. आणि आता जो काही अनुभव गेल्या 10 वर्षाचा माझा आहे, त्या अनुभवातनं माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जोपर्यंत गव्हर्नमेंट ॲज अ इन्स्टिट्यूशन बिल्ड करत नाही तोपर्यंत लॉंग लास्टिंग इफेक्ट राहत नाही. तुम्ही गेले की इफेक्ट संपतो. आणि म्हणून आता 100 दिवसाचा कार्यक्रम आणि त्यानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम, या 2 कार्यक्रमातनं मी गव्हर्नमेंटला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यातनं पुढच्या काळामध्ये दिशाही स्पष्ट असेल, गतीही असेल. आणि उद्या जो कोणी येईल, मी काही परमनंट इथे राहण्याकरता नाही, कोणी ना कोणी येत असतं, जात असतं. त्यामुळे जो कोणी येईल त्याही काळामध्ये ही इन्स्टिट्यूशन चालत राहिली पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे. पण तरी तुम्ही इन्स्टिट्यूशनल बिल्डिंगच्या बद्दल म्हणताय की हे सगळे कार्यक्रम देऊन तुम्ही एक गव्हर्नन्सची सिस्टीम तयार करताय बेसिकली, आणि ती सिस्टीम तयार झाली की त्याच्यातनं एक लॉंग लास्टिंग इफेक्ट त्याचा होऊ शकतो कुठल्याही पद्धतीच्या कामावरती. पण हे करत असताना प्रायोरिटी ठरवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि सध्याची परिस्थिती जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितली तर प्राथमिकता अशी दिसतीये की जेवढं शक्य आहे तेवढी आर्थिक शिस्त ही महाराष्ट्राला लावणं कुठेतरी आवश्यक वाटतंय. म्हणजे आज अजितदादा आले असते तर पहिला प्रश्न माझा त्यांच्याकडे तोच असता, पण तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून हा प्रश्न विचारणं कुठेतरी आवश्यक आहे. कारण त्या आर्थिक शिस्तीच्या अभावी महाराष्ट्रामधल्या अनेक अशा पद्धतीच्या स्कीम्स आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, अनेक डिपार्टमेंट्स आहेत, अनेक मंत्री आहेत, त्याच्याबद्दल म्हणतात की आम्हाला याचा त्रास होतोय, आम्हाला फंड्स मिळत नाहीयेत, आम्हाला इतर गोष्टी मिळत नाहीयेत. आणि खास करून त्या राजकीय काळामध्ये की ज्याच्यामध्ये आमदारांना मिळणाऱ्या फंडाच्या आधारावरती लोक पक्ष बदलायला तयार आहेत, त्यावेळेस तुम्ही फंड टाईट करायचे प्रयत्न करतायत त्यांचे. नाही, मुळामध्ये फंड नाही असा विषय नाही आहे. हे खरं आहे की अल्टिमेटली जेव्हा तुम्ही सोशल सेक्टरच्या स्कीम्स मोठ्या प्रमाणात वाढवता त्यावेळी तुमच्या गुंतवणुकीवर काही मर्यादा येतात. पण मी नेहमी हे मानणारा व्यक्ती आहे की तुमच्याकडे जर चांगला कार्यक्रम असेल, चांगला प्रोजेक्ट असेल, तर पैसा उभं करणं हे काही कठीण नाही आहे.
आता मी साधारणपणे सगळ्या विभागांना सांगतोय की आपण थीमॅटिक काम करू. म्हणजे उदाहरण काय, तर आता आम्ही वर्ल्ड बँकेसोबत एक योजना त्यांना दिलेली आहे की ज्या योजनेमध्ये आम्ही 5,000 लोकसंख्येपर्यंतचं जेवढी गावं आहेत या गावापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता गेला पाहिजे असा प्रयत्न करतो. आता हे बदल काय आहे, तर यापूर्वी आमदार शहा म्हणजे तू 2 कोटी घे, तू 5 कोटी घे, तू 7 कोटी घे, असं जे वाटप होतं त्याला थोडं थीमॅटिक आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे की बाबा 5,000 लोकसंख्येचा कोणाचे मतदारसंघात असेल तरी तिथपर्यंत आपण गेलं तर एक मेजर लोकसंख्या आपली कव्हर होते. किंवा आपण बघितलं असेल तर आता इरिगेशनमध्येही साधारणपणे जे जुने कालवे आहेत याची एफिशियन्सी वाढवण्याकरता मी वर्ल्ड बँकेकडनं 15,000 कोटी रुपये घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये असं माझ्या लक्षात आलं की आपण नवीन इरिगेशन पोटेन्शियल तयार करतो, ते तयार करताना तुम्हाला ₹1,00,000, ₹1,25,000, ₹1.5 लाख एकर लागतं. पण त्याच्याऐवजी तुम्ही जर एक ₹25,000 खर्च केले वॉटर एफिशियन्सीला तर तुम्ही त्यात 1 हेक्टर जास्तीचं काम करू शकता. आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळ्या ज्या योजना केलेल्या आहेत या थोड्या स्कीमॅटिक योजना मी केलेल्या आहेत. मला वाटत नाही की कुठेही, कारण मला ज्यावेळेस हे लक्षात आलं की आपल्या सोशल सेक्टर स्पेंडिंगचा परिणाम हा जर आपण योग्य नियोजन केलं नाही तर आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचरवर होईल, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथवर त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मी अजितदादा आणि शिंदे साहेबांना घेऊन बसलो आणि मी त्यांना सांगितलं की आपण रिव्हर्स वर्किंग करू. आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग हा सस्टेन करण्याकरता किती गुंतवणुकीची आवश्यकता आहे ते आपण कॅल्क्युलेट करू आणि मग वेगवेगळ्या सेक्टरच्या डिमांड्स काय आहेत आणि त्याच्याकरता पैसा आणायचा कुठनं, अशा प्रकारचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन केल्यामुळे आज आम्ही गुंतवणुकीचा वेग कुठेही कमी केलेला नाही. फक्त ही गुंतवणूक पूर्वी कदाचित खूप सगळ्यांच्या मनाप्रमाणे व्हायची, आता ती राज्याचा विचार करून, जिल्ह्याचा विचार करून, स्कीमचा विचार करून आम्ही करतो. पण हे सगळं तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरचा उल्लेख केलाय त्याच्यामुळे हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की अनेक वर्षांपासून, म्हणजे खास करून गेल्या 4-5 वर्षांपासून आपण असं बघतोय की कुठल्याही राज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे वेगवेगळ्या सुधारणांच्या योजनांवरती किंवा राज्य पुढे घेऊन जायच्या योजनांवरती खर्च केला जातो ते कमी होत चाललंय. या उलट ते एक्सपेंडिचर वाढत चाललंय की ज्याच्यातनं राज्याला खरोखरच काही फायदा होतोय का, त्याच्यातनं राज्याचं उत्पन्न काही वाढतंय का, राज्यात काही सुधारणा होते का, त्याला डेड इन्व्हेस्टमेंट आपण एका पद्धतीने म्हणू शकतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट आहे ती, त्याच्यावरती जास्त होत आहे. त्या गोष्टी हळूहळू कमी करणं कुठेतरी आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? एक बोल्ड पॉलिटिकल मूव्ह करावी लागेल कधी ना कधीतरी जाऊन असं तुम्हाला वाटतं का? मला काय वाटतं की नेहमी मधला मार्ग बघितला पाहिजे. 2 प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. एक विचार जो आपण मागच्या युपीएच्या काळात बघितला की ओनली सोशल सेक्टर स्पेंडिंग असा एक विचार आहे, आणि दुसरा विचार आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा, जॉब्स क्रिएट करा आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना द्या. पण गुंतवणुकीत तर सगळे जॉब्स क्रिएट होतात असं नाही ना? नाही, म्हणूनच आकडे दिसतात गुंतवणुकीचे पण त्यातनं जॉब क्रिएशन दिसत नाही. म्हणूनच आपण हा मधला मार्ग घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये सोशल सेक्टर स्पेंडिंग आपण वाढवलेलं आहे. आता उदाहरणादाखल आपण लाडक्या बहिणीचे पैसे जे काही देतो आहोत, आता हे पैसे दिल्यानंतर याच्यातनं हा पैसा ते स्पेंडच करतायत किंवा कुठेतरी मिनिंगफुल गेनफुल गोष्टींना लावतायत. त्यात ज्या काही खरेदी करतायत त्यातनं अर्थव्यवस्थेला तर चालना मिळते. आता अनेक लाडक्या बहिणींनी त्याच्यातनं गुंतवणुकीतनं 50,000 रुपये कर्ज घ्या, 2 लाख रुपये कर्ज घ्या, 5 लाख रुपये कर्ज घ्या, आपला व्यवसाय उभा करा, अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलाय. त्यामुळे याला काही वेस्टफुल एक्सपेंडिचर नाही म्हणता येणार. या एक्सपेंडिचरने एवढंच आहे की ज्या गतीने तुम्ही तुमच्या ओन फंडमधनं इन्व्हेस्टमेंट करत होतात त्या गतीने तुम्हाला करता येणार नाहीये. म्हणून तुम्हाला आता तुमची जे काही मोड्स आहेत ते बदलावे लागतील. एक उदाहरण सांगतो की आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर, आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर जवळपास 70,000 कोटी रुपयाचा, 80,000 कोटी रुपयाचा जो आम्ही करायचं ठरवलं होतं, पहिल्यांदा तो ओन फंड्स मधनं करायचं ठरवलं होतं. आता आम्ही त्याच्यामध्ये बदल केलाय. आता 22,000 कोटी लँड ॲक्विजिशनचे आम्ही लावू आणि उर्वरित पैसे जे आहेत हे आम्ही पीपीपी मॉडेलवर त्याचं काम करू.
त्याच्यातनं ते आपण वसूल करू आणि त्याचं डेट सर्व्हिसिंग करू. म्हणजे गुंतवणूक तेवढीच होती आहे, फक्त गुंतवणुकीचं मॉडेल आपण चेंज केलंय. आता जसं आपला जो काही हा मुंबई एंट्री पॉइंटचा म्हणजे आपल्या एंट्री पॉइंटचा म्हणण्यापेक्षा हा जो टोल आहे आपला बांद्रा वरळी सिलिंगचा, आता या संदर्भात पहिल्यांदा इन्व्हिट मॉडेलमध्ये वर्ली बांद्रा सिलिंग टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की नवीन एव्हेन्यूज अशी आहेत की ज्यातनं आपण बनवलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं परतावा लगेच घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण समृद्धी महामार्ग पूर्ण केला त्यानंतर साधारणपणे 2022ला वगैरे आपल्याला LICने ऑफर दिली होती 35,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी. पण आपण ते स्वीकारले नाही, कारण आपल्याला माहिती आहे की अजून 2 वर्षांनी म्हणजे पूर्ण झालं आणि 2 वर्ष आपला टोल स्टॅबिलाइज झाला तर कदाचित 55,000 कोटी रुपये आपल्याला मिळतील, 60,000 कोटी त्यातनं मिळतील. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला इनोव्हेटिव्ह आयडियाजनी आता या ठिकाणी अशा प्रकारचं काम हे करावं लागेल. नाही, पण त्याच्याच बरोबर तुमचं एक महत्वाची गोष्ट चालू आहे आणि मला खरं तर इकडे बसलेले सगळेजण राजकीय प्रश्नांची खूप आतुरतेने वाट बघतायत, पण काही गोष्टी विचारणं मला असं वाटतं आवश्यक आहे. नवी मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूला अनेक मोठ्या गोष्टी करायचा तुमचा प्लॅन दिसतोय त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये खास करून मी बघितलं की तुम्ही एक युनिव्हर्सिटी तिकडे आणतात, 5 युनिव्हर्सिटीज तिकडे आणल्या जात आहेत, आणि त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनसाठी सुद्धा युनिव्हर्सिटी तिकडे येणार आहे आणि इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे हे महाराष्ट्राची जनरेशन तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे का, या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी त्या पद्धतीने केला जाणार? या दोन्ही गोष्टी आहे याच्यामध्ये. बघा काय आहे की आता नवी मुंबई एअरपोर्ट आणि अटल सेतू याच्यामध्ये आपल्याला एक नवीन इकॉनॉमिक इकोसिस्टम तयार करण्याकरता संधी मिळाली आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टाउनशिप्स तयार करू शकतो, स्कीमॅटिक सिटीज तयार करू शकतो. आत्ताची जी एक्झिस्टिंग मुंबई आहे त्याच्यात 3 पट मोठी मुंबई आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याचंच प्लॅनिंग आपण केलं. आता एज्युसिटीच्या बद्दल जर सांगितलं तर हा कॉन्सेप्ट काय आहे, तर आज केंद्र सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशी विद्यापीठांकरता ऑफशोर कॅम्पस अलाउ केलाय आणि आता परदेशी विद्यापीठं येऊ इच्छितात. आज आपण जर बघितलं तर आपल्या इथला एखादा मुलगा हा ज्यावेळेस परदेशात शिकायला जातो त्याला जेवढा खर्च आहे आणि आपला पैसा आपण खर्च करतोय, आपलं फॉरेन एक्सचेंज आपण खर्च करतो, अर्न काही करत नाहीये, त्याच्या 25% पैशामध्ये तो इथे सेम युनिव्हर्सिटीत शिकू शकणार आहे आणि सगळा पैसा आपल्या इथे गुंतवला जाणार आहे. हे एक मी आपल्याला साधं उदाहरण द्यायचं झालं तर आता ही जी एज्युसिटी आहे ज्यामध्ये 10 युनिव्हर्सिटीज आम्ही फॉरेनच्या आणणार आहोत, सगळ्यात टॉप रँकिंग आहेत. 5 युनिव्हर्सिटी ऑलरेडी आले आहेत, 2 युनिव्हर्सिटीजची आता अंतिम स्टेजमध्ये आमचं बोलणं आहे. या 10 युनिव्हर्सिटी एक अशी इकोसिस्टीम उभी करतील की ज्यातनं आपल्या देशातल्या हुशार मुलांना पैसे नाही म्हणून त्या देशात जाता येत नाही, किंवा आता अमेरिकेतल्या काही पॉलिसीज बदलत आहेत, मध्येच ब्रिटनच्या पॉलिसीज बदलतात, त्यामुळे ज्या काही अडचणी होतात त्याच्याऐवजी त्यांना इथे शिकता येईल. आणि मी आपल्याला सांगतो माझा स्वतःचा अंदाज आहे की पुढच्या 10 वर्षात जेव्हा ही एज्युसिटी पूर्णपणे फुल फ्लेज ही ज्यावेळेस काम करेल त्यावेळी एकट्या या एज्युसिटीतनं आपल्याला 4,000 कोटी जीएसटी मिळेल. त्यामुळे ही गुंतवणूक पण आहे, यातनं ह्युमन रिसोर्सही तयार होतोय, यातनं इकॉनॉमीलाही चालना मिळते. कारण आज जगातल्या मेजर इकॉनॉमीज या इंडियन आणि चायनीज स्टुडंट्सवर चाललेल्या आहेत, अगदी ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीज होत्या. त्यामुळे ती जर इकोसिस्टीमही आपण आणतोय, ती ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची व्यवस्थाही आपण उभी करतोय आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. नाही, हा सगळा भविष्याचा विचार झाला आणि त्या दृष्टीने सरकार काम करत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर ही सुद्धा सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे की आपलं एज्युकेशन बजेट कमी होत चाललंय. जी लिमिट 8% बजेट खर्च केलं गेलं पाहिजे असं सांगितलं गेलं होतं एज्युकेशन पॉलिसीनुसार, तर तसं आपल्याकडे अजून होत नाही. दिल्लीचं सगळ्यात जास्त त्या बाबतीमधलं बजेट होतं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी, ग्रामीण भागातल्या शाळा तयार करण्यासाठी वगैरे. आणि त्या ठिकाणी लागणारा जो पैसा आहे, ज्याला तो पैसा योजनांना कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय. अनेक योजनांच्या घोषणा केल्या गेलेल्या आहेत निवडणुकीच्या काळात, तिकडे डायव्हर्ट केला जातोय. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की आता राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी तोंड उघडण्यापूर्वी 4दा विचार करावा की चुकून सत्ता आली तर मात्र मुश्किल होऊ शकतं म्हणून?
हा एक अनुभव तुम्हाला यायला लागलाय कुठेतरी आता? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की देशामध्ये फ्रॉम म्हणजे प्रायमरी एज्युकेशन टू सगळं युनिव्हर्सिटी एज्युकेशन एकत्रित जर आपण खर्च पाहिला तर महाराष्ट्र एवढा खर्च कोणीच करत नाही. साईजनुसार नाही, साईज नाही, आपण पर कॅपिटा देखील इव्हन इफ यू कम्पेअर पर कॅपिटा महाराष्ट्र एवढा खर्च कोणीच करत नाही. म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जवळपास 80,000 कोटी रुपये 80,000 crores हे शिक्षणाच्या वेगवेगळ्या योजनांवर या ठिकाणी खर्च करतो. आणि दुसरं मी तुम्हाला एक नक्की सांगतो साहिल, हे शिक्षणाचे पैसे डायव्हर्ट नाही करतायत. याचं कारण विद्यार्थी हा जसा एक घटक आहे तसा शिक्षक त्याच्यापेक्षा मोठा पॉवरफुल घटक आहे. तो फार ऑर्गनाइज घटक आहे. त्याच्यामुळे तो काही एक पैसा इकडचा तिकडे होऊ देत नाही. त्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण तो जो तुम्ही दुसरा मुद्दा मांडला हे खरं आहे की आज जी काही एक देशामध्ये रेस लागलेली आहे विविध पक्षांमध्ये, म्हणजे आमचा पक्ष त्याच्यापासून काही काळ दूर होता, पण राजकारणामध्ये जो ट्रेंड असतो त्या ट्रेंडने तुम्हाला चालावं लागतं, नाही तर तुम्ही इररिलेव्हंट होता. त्यामुळे पॉप्युलिस्ट योजना चालवणं या संदर्भात जो काही एक ट्रेंड आहे, म्हणजे आता सदर्न स्टेट्स ज्या एकेकाळच्या अतिशय चांगल्या वेल गव्हर्न स्टेट्स होत्या त्याचे लोक जेव्हा मला भेटतात त्यावेळेस ते सांगतात की आमची परिस्थिती अत्यंत खराब आहे, कारण आम्ही इतक्या पॉप्युलिस्ट योजना सुरू केलेल्या आहेत. काही प्रमाणात आता सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांनी आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी त्या स्वीकारलेल्या आहेत. यातल्या काही आवश्यक आहेत पण काही टाळता येण्यासारख्या देखील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे निवडणुकीच्या निमित्ताने ही जी काही एक रेस आहे ही कुठेतरी कंट्रोलमध्ये आली पाहिजे. आणि या दृष्टीने एक नॅशनल लेव्हलवर हा कन्सेन्सस आपण केला पाहिजे की तुमच्या जीडीपीच्या किती टक्के, सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणाले त्याच्या किती टक्के हे तुम्ही अशा ज्या काही योजना आहेत या योजनांवर खर्च करू शकाल, याचा एक नॅशनल कन्सेन्सस बिल्टअप झाला पाहिजे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण ही रेस आता राज्यांमध्ये पण वाढते ना. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा योजनेचे पैसे वाढवले त्यांनी. आपोआपच तुमच्यावरती पण दबाव येणार की तुम्ही आम्हाला 2100 रुपये प्रॉमिस केले होते, आम्हाला सुद्धा तुम्ही करून द्या. आणि तिथे सुद्धा तुमचं सरकार, इकडे सुद्धा तुमचं सरकार, आणि त्याच्यावरनं तुमच्यावरती प्रेशर त्याच्यावर येऊ शकतं. विदिन पार्टी सुद्धा अशा पद्धतीची एक सिस्टीम तुम्हाला करावी लागेल कुठेतरी की हे अशा पद्धतीने करणं बरोबर नाही. साधारणपणे आमचे जे पंतप्रधान महोदय आहेत मोदीजी यांचा एकच आग्रह असतो, योजना कुठली चालू करा पण आर्थिक शिस्त पाळा. ओव्हरऑल आर्थिक शिस्त जी आहे ती पाळली गेली पाहिजे त्यांचा आग्रह असतो. महाराष्ट्रामध्ये आता इतक्या योजना आपण केल्या तरी देखील मागील वर्षी देखील आपण फिस्कल डेफिसिट 3% आत ठेवलेला आहे. याही वर्षी पण डेट रेशिओ आपला 18-19% दॅट इज ओके. 25% लिमिट आहे पण जाऊ शकतो आपला. नाही, माझं म्हणणं काय आहे की इतकं सगळं केल्यावर बाकी सगळे हे करायच्या आधीच 25%च्या वर गेले. पंजाबमध्ये तर त्याच्याही पण आपण आणि ज्या पद्धतीनं आपला जीएसडीपी वाढतोय त्या पद्धतीनं आपण डेट आपला जो जीएसडीपीचा रेशिओ आहे, डेट जीडीपी रेशिओ, हा आपण मेंटेन करू शकू. नाही पण आता तुम्ही बघा ना, आता सरकार विचार करते, केंद्र सरकार विचार करते की 12% स्लॅब काढून टाकायची जीएसटीची. राज्य त्या उत्पन्नाकडे बघत होतं. आता जर ती स्लॅब काढून टाकली, 5% काही जण आले, काही 18% गेले, त्याचाही परिणाम राज्याला मिळणाऱ्या इन्कमवरती होऊ शकतो. अशा अनेक गोष्टींचा नाही. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की केंद्र जीएसटी मध्ये काहीच करू शकत नाही. जीएसटी काउन्सिल, जीएसटीची रचना अशी आहे की त्या काउन्सिलमध्ये स्टेट्सचं महत्व जास्त आहे आणि स्टेट्स बाकी कुठल्याही गोष्टीत किती भांडू द्या पण स्टेट्सचा जिथे इंटरेस्ट असतो सगळ्या पक्षाचे राज्य सोबत आहेत. म्हणजे त्याच्यात बंगाली सोबत असतो, तमिळनाडू सोबत असतो, महाराष्ट्र असतो आणि गुजराती असतो. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा जर राज्यांच्या हिताचा असेल तर राज्य सरकार त्याला अलाउ करतील. आणि म्हणून मला आता असं वाटत नाही. उलट तुम्ही जर बघितलं तर मेचा महिना आणि जूनचा महिना या दोन्ही महिन्यांमध्ये महाराष्ट्र जीएसटी कलेक्शनमध्ये देशामध्ये नंबर 1 आहे. आणि आपण बघितलं तर आपल्या नंतरच्या 3 राज्यांचा मिळून जेवढं जीएसटी कलेक्शन आहे तेवढं एकट्या महाराष्ट्राने केलेलं आहे. त्यामुळे अल्टिमेटली आपली अर्थव्यवस्था एक्सपॅन्ड होते, जीएसटी आपला वाढतोय. हे ठीक आहे की या सगळ्या योजनांमुळे
कदाचित 2-2.5 वर्ष जास्त प्रेशर आपल्यावर राहील, पण जसं आपली इकॉनॉमी एक्सपांड होईल तसं आपल्यावरचं प्रेशरही कमी होईल. नाही, पण अजून एक तुमचं नवीन रूप मी बघतोय सध्या. तुम्ही शंकरराव चव्हाणांना हेडमास्टर म्हणायचे, तुम्ही आता थोडंसं त्या रोलमध्ये शिरलायत की काय असं वाटायला लागलंय. मंत्री येऊन कंप्लेंट करतात, आम्हाला तुम्ही पीए देत नाही, ओएसडी ठेवायला देत नाही, हे आहे ते आहे, असं सगळं तुमच्या बाबतीत सुरू झालेलं आहे. काय तुमचं वेगळं रूप आहे यावेळेस कुठेतरी, की ठरवून आलाय तुम्ही की नाही आता तुमच्या मनाप्रमाणे आम्ही गोष्टी देणार नाही म्हणून? मला असं वाटतं की इतकं रोबस्ट मॅन्डेट जनतेने दिल्यानंतर जनतेच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत. आणि आज हे सरकार मजबूत सरकार आहे. मजबूत सरकार असतानाही जर आपण शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही तर मला असं वाटतं की मग लोकांचा भ्रमनिरास होईल. आणि म्हणून ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्या संदर्भात मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की तुमच्या मनाप्रमाणेच मी पीएस देईल, पण तुम्ही जे नाव द्याल त्या नावाची एक 360 डिग्री इन्क्वायरी आम्ही करू. आणि मग ज्यांच्यावर फिक्सिंगचे आरोप आहेत, ज्यांनी यापूर्वी काम करताना काही गडबड केलेली आहे, असं नाव असेल तर आम्ही ते तुम्हाला परत पाठवू. तुम्ही दुसरं नाव सुचवा. आम्हाला तुम्हाला नाव द्यायचं नाहीये, आम्हाला नाव तुम्हीच द्या, पण तुम्ही म्हणाल ते नाव मी करीन हे शक्य नाहीये, ते मी करणार नाही. तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगेन, मी आर पाटलांच्या भाषणाचा उल्लेख केला, त्याच भाषणामध्ये आर पाटील असंही म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत लकी आहेत की नॉर्मली मुख्यमंत्र्याला सपोर्ट घेण्यासाठी म्हणून धावधाव करायला लागते आणि इथे सगळेजण तुम्हाला सपोर्ट करायला मागे धावतायत तुमच्या. मी त्याच्या पलीकडे जाऊन एक वाक्य म्हणतो की तुम्ही एवढे लकी आहात की अनेक प्रकरणं आली पण विरोधकांनी जेवढा प्रेशर तुमच्यावरती बिल्ड करायला पाहिजे तेवढं प्रेशर बिल्ड केलेलं मला तरी दिसत नाहीये. उदाहरणार्थ, कुठल्या तरी सरकारमधला मंत्री, त्याचा व्हिडिओ येतो, त्याच्यामध्ये त्या मंत्र्याच्या रूममध्ये नोटांनी भरलेली बॅग दिसते. हे जर इतर सरकारमध्ये झालं असतं आणि देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी जे काय सळो की पळो करून सोडलं असतं त्या सरकारला. किरीट सोमय्या आम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिसले असते, अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसला दिसले असते, कंप्लेंट घ्या, हे करा ते करा, आमच्या म्हणजे पळापळ झाली असती, अक्षरशः सरकारची पळापळ झाली असती. तेवढं ते केलं नाही. एखाद्या आमदाराने आमदार निवासामध्ये बॉक्सिंग केली असती वेटर बरोबर, किंवा त्या आमदारांच्या समितीच्या इकडे रेड होते आणि तिकडे कॅश सापडते त्यांच्या धुळ्याला वगैरे. अशा पद्धतीची प्रकरणं जर इतर सरकारमध्ये झाली असती आणि विरोधी पक्षनेते जर देवेंद्र फडणवीस असते तर मी विचारच करू शकत नाही की सरकारचं काय झालं असतं. हे तुमच्या बाबतीत होताना दिसत नाही विरोधात. अजून 2 दिवस अधिवेशन आहे, तुम्ही सजेस्ट कोणाला करताय माझ्या लक्षात येत आहे. तुम्हाला 2 दिवसात काय घडवायचं आहे हे माझ्या लक्षात येत आहे. मी फक्त सिनॅरिओ बिल्ड करतोय की काय झालं असतं जर असं असतं तर काय झालं. असं आहे की प्रत्येकाचा आपला एक डीएनए असतो. जसं मी नेहमी म्हणतो की मी विरोधी पक्षात जास्त काम केलेलं आहे, त्या मी विरोधकांना सांगितलं की मला सत्तारूढ पक्षातच राहू द्या, विरोधी पक्षनेता म्हणून मी जास्त खतरनाक आहे. पण हे जरी असलं तरी मी तुम्हाला सांगतो, कुठलंही प्रकरण आलं, विरोधक म्हणो का न म्हणो, आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करतोय. आपण धुळ्याचे उदाहरण सांगितलं, मी स्वतः त्याच्यामध्ये एफआयआर दाखल करायला लावला. त्या संबंधितांवर त्या ठिकाणी जी काही सरकारी अधिकारी असल्यामुळे कारवाई पण केली आणि त्या संदर्भात सगळी चौकशी आपण करतोय. याही संदर्भात जे काही त्या ठिकाणी मारामारी जी काही झाली, आता बघा त्याचे 2 त्याच्या बाजू आहेत. पहिली बाजू मी समर्थन करत नाही, पण ही बाजू पण नक्की आहे की ज्याच्या त्या सगळ्या आपल्या एमएलए हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये ज्यानंतर रेड झाली तर अतिशय अनियमितता आढळली. अर्थात ही कुठेतरी आमची विधानमंडळ म्हणून आमची चूक आहे, कारण अशा गोष्टी कोणी पॉइंट आउट करायच्या आधी त्या यायला पाहिजे होत्या. पण हे खरं आहे की अतिशय वाईट दर्जाचं त्या ठिकाणी जेवण दिलं जात होतं. पण याचा अर्थ आमदारांनी मारामारी करावी असं नाही, आमदारांनी तक्रार करायला पाहिजे होती आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. देवेंद्रजी, तुम्ही तुमची अख्खी कारकीर्द मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये काढली आहे आणि त्याच ठिकाणचं जेवण तुम्ही जेवत होता. मला नाही आठवत कधी की तुमचा असं व्हिडिओ आले असतील, कधी तशी अडचणी आली नाही. पण काय खूप ग्रेट जेवण होतं असं पण नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे पण आपण त्याही केसमध्ये लगेच एफआयआर पण त्या ठिकाणी दाखल केला. अर्थात आता लोकांची इच्छा आहे की खूप स्ट्रॉंग एफआयआर तुम्ही दाखल करा, पण आपल्याला माहिती आहे की शेवटी मारामारी किती झाली आणि जखम किती झाली याच्या आधारावरच एफआयआर होतो. त्यामुळे त्याच्यातही एफआयआर केला. किंवा मंत्री शिरसाट साहेबांच्या संदर्भातही जो काही आमच्या मंत्री महोदयांच्या संदर्भात विषय आला, हाऊसमध्ये जेव्हा विषय आला,
मी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. मी सांगितलं तिथे चौकशी करू म्हणून. पण त्याची काही टाइम बाउंड चौकशी असणार आहे होईल ना. आणि हे ह्याच्यातनं शेवटी ठीक आहे, म्हणजे आता एकनाथ शिंदेच्या त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं की हे आम्ही चालू देणार नाही, पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला असं वाटलं का की हे अशा पद्धतीचे मंत्री, त्याच्यावर काय केलं पाहिजे, आपण काय कारवाई केली मला पाहिजे? एकच गोष्ट वाटते, धनंजय मुंडेंना पण राजीनामा द्यायला लागला होता, शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यू करायला लागलं होतं त्याच्यामध्ये. मला एकच गोष्ट वाटते, आणि मी सभागृहात ते बोलून दाखवलं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी वागतं तर त्याचा त्या व्यक्तीवर नाही किंवा नुसते सरकारवर नाही, एकूण राजकीय व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. लोकांना राजकीय व्यवस्थेबद्दल, आमदार म्हणून या सिस्टीम बद्दल कुठेतरी असं वाटतं की पॉवर अब्यूज करतायत. यांना जी काही आपण अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा दुरुपयोग होतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की संयम आणि आपल्या वागण्यामधला जो काही एक म्हणजे परसेप्शन, या दोन गोष्टींची चिंता ही राजकीय नेत्यांनी केलीच पाहिजे. मग मीडियामध्ये ज्या बातम्या होत्या त्या आपण कन्फर्म करूनच टाका की तुम्ही कानपिचक्या दिल्यात वगैरे अशा बातम्या होत्या. मी काय काय दिलं हे नंतर सांगेन, पण योग्य मेसेज योग्य ठिकाणी पोहोचवलेला हे मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो. नक्कीच 100%. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण हेही बघतोय की सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं सतत या कंप्लेंट्स येत आहेत की आमच्या डिपार्टमेंट्सना पाहिजे त्या पद्धतीने फंड येत नाहीये. पॉलिटिकल अलाइनमेंट तर तुमची व्यवस्थित झालेली आहे, पण आता पुन्हा एकदा या गोष्टीवरनं प्रश्न उपस्थित करायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक मंत्री त्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करतायत की आम्हाला फंड मिळत नाही. छगन भुजबळ म्हणाले त्या दिवशी की लाडक्या बहिणीमुळे फंड मिळत नाही. संजय शिरसाट म्हणाले होते की सामाजिक न्याय विभाग आहे, मला त्याच्याबद्दल काहीच करता येत नाहीये. अनेक मंत्र्यांची अशी लिस्ट निघेल त्याच्यामध्ये, काही जण ऑन रेकॉर्ड बोलतात, काही ऑफ रेकॉर्ड बोलतात. ही परिस्थिती काय आहे याच्याबद्दलही कुठेतरी मंत्र्यांचं प्रबोधन करणं कुठेतरी तुम्हाला आवश्यक आहे असं वाटतं? नाही, प्रबोधन करावंच लागेल, पण हे काही नवल नाही आहे. लाडकी बहीण तर आता आली. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्याही काळामध्ये अनेक मंत्री कंप्लेंट करायचे की आम्हाला एनसीपीच्या फायनान्स मिनिस्टरनी पैसे दिले नाही, किंवा मध्यंतरी 3 पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस तर अनेकांच्या खात्याचं सांगितलं की बघा याच्या खात्याला काहीच मिळालं नाही, याच्या खात्याला काहीच मिळालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे त्याच्या अनुसार आपण त्याचं वाटप करत असतो. प्रत्येक मंत्र्याला असं वाटतं की मला जास्त मिळालं पाहिजे, माझ्या खूप आयडियाज आहेत, मी सगळं डिपार्टमेंट बदलून टाकणार आहे, असं वाटणं साहजिक आहे. पण आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, विकसित अर्थव्यवस्था नाही आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर साधन संपत्तीच्या मर्यादा असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आता ज्यावेळेस आम्ही पुरवणी मागण्या घेतल्या तर पुरवणी मागण्यांमध्ये आमच्याकडे जी लिमिट होती ती 50,000 कोटीची होती. आमच्याकडे वेगवेगळ्या विभागांनी 2 लाख कोटी रुपयाच्या मागण्या दिल्या. पण त्याच वेळी ज्यावेळेस आम्ही डिपार्टमेंटला घेऊन बसलो आणि त्यांच्या लक्षात आणून तुम्ही मागणी तर दिली आहे, पण मूळ बजेटमध्ये तुम्हाला जे दिलंय तेही तुम्ही खर्च केलेलं नाहीये, मग आता तुमची मागणी कशी मान्य करायची? तर त्याच्यावर ते काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे हा प्रबोधनाचाही विषय आहे, समजून घेण्याचाही विषय आहे, आणि काही प्रमाणात हे खरंही आहे की सगळ्यांच्या ज्या काही ऍस्पिरेशन्स आहेत त्या काही विकसनशील अर्थव्यवस्थेत पूर्ण करता येत नाहीत. कुठेतरी एक रेस्ट्रिक्ट सगळ्यांनाच ठेवायला लागेल, ठेवायलाच पाहिजे. आपण असं म्हणू शकतो का की शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही, 2100 रुपये इतक्यात होणार नाही, आपण नंतर त्याच्याबद्दल बघू, ह्या गोष्टी क्लिअरली सांगितल्या जातील कधी ना कधीतरी? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे 100% आम्ही पूर्ण करू. मी त्याची तयारी सुरू केली आहे, योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का, तर ती निश्चितपणे हवी आहे. पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत. जर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल, तिथं काही वारंवार करता येणार नाही. एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली, आता उदाहरण देतो, म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत, त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे, पाणी भरपूर आहे. आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे.
चांगलं पीक होईल अशा प्रकारचे, म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल. ही चांगली परिस्थिती आहे. पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला, तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे. त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही, तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल. आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे, यापूर्वी 2 कर्जमाफी आपण केल्या, त्याचा काही परिणाम झाला का? म्हणजे ठीक आहे, शेतकरी कर्जमुक्त झाला, त्याला आनंद झाला, तात्कालिक झाला, तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का? मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला? निर्णय असा घेतला की ठीक आहे, कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण शब्द दिलाय. आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे? आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे. शेती क्षेत्रात, म्हणून आम्ही हा निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी 5,000 कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही, ते करूच. पीक गेलं म्हणून पैसे द्या, पाऊस पडला म्हणून पैसे द्या, अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या, बांध फुटला म्हणून पैसे द्या, ते देऊच. पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत, ड्रिप इरिगेशन करायचं आहे, अवजारं घ्यायची आहेत, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, शेडनेट करायचं आहे, अशा इन्व्हेस्टमेंट करता 5,000 कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू, ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल. म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल. आणि अशा प्रकाराने यावर्षी 5,000 कोटी ठेवलेत, दरवर्षी ऍडिशनल 5,000 कोटी रुपये देऊन 25,000 कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत. आता साधारण कर्जमाफी केली तर 17-18 कोटी 20,000 कोटी रुपये त्यालाही लागतील, ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू. पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे का? त्याला हवी आहे, पण आपल्यालाही राज्यकर्ते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार करावा लागेल. या बाबतीतला एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा या पर्टिक्युलर गोष्टीमधला, की कुठेतरी तुम्ही या गोष्टींचा रिव्ह्यू नंतर कधीतरी करणार आहात का? की कारण प्रत्येक योजना सुरू करताना त्याची ती योजना कशासाठी आपण करतोय हे सरकारला मांडावं लागतं, त्याचे फायदे आम्ही काय एक्सपेक्ट करतोय ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये मांडावी लागते. आणि खास करून ज्या योजना ज्याच्यामध्ये 30,000-40,000 कोटीचा खर्च असतो त्याच्यामध्ये तर तुम्हाला त्या गोष्टी मांडायला लागतात. या योजनांचा रिव्ह्यू कधीतरी तुम्ही करणार का या 5 वर्षाच्या काळामध्ये, की याचा खरोखरच फायदा झालाय का वेगळ्या पद्धतीने या गोष्टी केल्या पाहिजेत? त्याचे अनेक साईड इफेक्ट सुद्धा असू शकतात, नुसते डायरेक्ट ट्रान्सफरचे अनेक साईड इफेक्ट सुद्धा असू शकतात. त्या दृष्टीने काही होईल असं तुम्हाला वाटतं? काही गोष्टींचा रिव्ह्यू यापूर्वी देखील आपण केलेला आहे, पण आपण जसं म्हणतात तसं काही गोष्टींचा रिव्ह्यू हा करावा लागेल. कारण आपल्याला जर लॉंग टर्म खर्चिक योजनांचा रिव्ह्यू करावा, लॉंग टर्म आपल्याला जर त्याचा विचार करायचा असेल तर ऍटलिस्ट त्याच्या परिणामकारकतेचा रिव्ह्यू केला पाहिजे. ती किती परिणामकारक आहे, आपल्याला अपेक्षित परिणाम ती देते की नाही, आणि नसेल देत तर त्या योजनेत काय बदल केल्याने तो आपल्याला अपेक्षित परिणाम मिळेल असा विचार तर केलाच पाहिजे. एक अजून एक कंटेन्शियस इश्यू सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तो हा आहे की जनसुरक्षा कायदा तुम्ही आणलेला आहे आणि त्याच्यावरनं खूप चर्चा सुरू आहे की हा कायदा आणण्याची गरज काय भासली. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मोठं कारण हे दिलं जात आहे की तुमच्याकडे आधीच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे UAPA ज्याला म्हणतात तो कायदा तुमच्याकडे आहे. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही गेल्या तुमच्या सरकारच्या काळामध्ये ज्याला तुम्ही अर्बन नक्सल म्हणता ती कारवाई तुम्ही ऑलरेडी केलेली. आणि UAPAचे सेक्शन्स अत्यंत स्ट्रिंजंट सेक्शन्स आहेत, बेल मिळत नाही, ज्या पद्धतीने PMLA मध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागतं ऑलमोस्ट की माझ्यावरती गुन्हा सिद्ध होणार नाही तेव्हा बेल मिळतो, तशीच कंडिशन साधारण UAPAची आहे. हे असताना सुद्धा तुम्हाला जनसुरक्षा कायद्याची गरज का भासली? असं आहे की UAPA आणि जनसुरक्षा कायद्यातला फरक काय आहे, तर ज्यावेळी प्रोफेसर साईबाबाची केस UAPAच्या अंतर्गत हायकोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळी सगळे पुरावे दिसत होते, सगळे पुरावे त्यांनी कशा प्रकारे मदत केली आहे याची. पण एकाच टेक्निकल पॉइंटवर कोर्टाने त्यांना सोडलं. तो पॉइंट काय होता? कोर्टाने सांगितलं की UAPAच्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष जो काही टेरर ऍक्ट आहे त्या टेरर ऍक्टमध्ये सहभागी पाहिजे.
तरच UAPA लागू होतं, नाहीतर UAPA लागू होत नाही. आता साईबाबाच्या केसमध्ये आपण हे दाखवलं की कशा प्रकारे त्यांनी फंडिंग अरेंज करून दिलं, कशा प्रकारे त्यांनी डोकं कन्व्हर्ट केलं, कशा प्रकारे त्यांनी लॉजिस्टिकल सपोर्ट दिला, हे सगळं दिलं. पण कोर्ट म्हणाला की UAPAच्या कायद्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा प्रत्यक्ष ज्यावेळेस घटना घडली टेररची तिथे ते असले पाहिजे, तिथे ते नाही आहेत. त्यामुळे यापूर्वीही पण UAPA मध्ये कॉन्स्पिरसी असेल तरी सुद्धा तुमच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकतो. नाही होत ना. तुम्ही जर कॉन्स्पिरसी सिद्ध केली नाही होत ना, नाही झालं ना. हे प्रेशर हे पोलिसांवरती तरी सुद्धा असणार आहे. नाही, ऐकून घ्या, हे नाही झालं, हे नाही झालं. आता कोर्टानेच ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून सातत्याने केंद्र सरकार, आणि हेच केंद्र सरकार नाही, यापूर्वीचं UPAचं केंद्र सरकारही राज्यांना सांगत होतं जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत की तुम्ही तुमचा एक कायदा तयार करा. हा कायदा व्यक्तीच्या विरोधात नाही. पहिली गोष्ट, या कायद्यात व्यक्तीला अरेस्ट नाही करतायत तुम्हाला. हा कायदा काय आहे, एखादी संघटना जी आहे ही संघटना अशा प्रकारच्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्या संघटनेला बॅन करता येतं. आणि संघटना बॅन झाली तर त्या बॅन संघटनेचं जे काम करणार आहेत त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करता येते. आता मी आपल्याला उदाहरण सांगतो की आपल्यापूर्वी 4 राज्यांनी हा कायदा केला. या 4 राज्यांनी ज्या संघटनांना बॅन केलं त्या संघटना महाराष्ट्रात काम करतात. कारण महाराष्ट्रामध्ये कायदा नव्हता, आपल्याला त्यांना बॅन करता येत नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्यांनी हेड ऑफिस महाराष्ट्रात आणलं. सगळ्यांचं सेफ हेवन महाराष्ट्र कसा झाला की आपल्याला आश्चर्य वाटेल, इतर सगळ्या नक्षल इन्फेस्टेड स्टेट्समध्ये 12 संघटना, 14 संघटना, 20 संघटना, महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी 64 संघटना काम करतायत. बरं, मी सभागृहामध्ये दाखवून दिलं की या संघटना मी म्हणतो म्हणून नाहीये, या अशा प्रकारचं काम करणाऱ्या संघटना आहेत. हे लोकसभेमध्ये UPAच्या काळामध्ये UPAच्या होम मिनिस्टरनी सांगितलेलं आहे. UPAने या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट देखील सादर केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं मी एक आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की हा कायदा इतर कायद्यांपेक्षा वेगळा काय आहे. कुठल्याही कायद्यामध्ये तुम्हाला पहिले अटक होते, त्यानंतर तुम्ही कोर्टापुढे जाता. हा कायदा, पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्या संघटनेच्या विरुद्ध पुरावे असतील तर त्याचं ते नोटिफाय करून तुम्हाला एका मंडळापुढे जावं लागतं. ते मंडळ काय आहे, तर ते मंडळ हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि PP या तिघांचं मंडळ आहे. ज्या मंडळापुढे जाऊन तुम्हाला ते पुरावे दाखवावे लागतात आणि त्यांनी जर म्हटलं की हे पुरावे बरोबर आहे तरच तुम्हाला ते नोटिफाय करता येतं. हे पोटामध्ये पण होतं की तुम्हाला मंडळा पुढे जावं लागायचं आणि त्यांच्या पुढे तुम्हाला सिद्ध करावं लागायचं की ह्या अशा पद्धतीचे स्टँडर्ड लागू शकतात. पोटामध्ये असं नव्हतं. पोटामध्ये ती स्वतंत्र व्यवस्था नव्हती. पोटामध्ये ती पोलीसची व्यवस्था होती. इथे स्वतंत्र व्यवस्था आहे. इथे हायकोर्ट जज म्हटलेला आहे, हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज. बेसिकली ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. पहिले ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. त्यांनी सांगितलं की हे पुरावे पुरेसे आहे तर नोटिफिकेशन कायम होईल. आणि ते नोटिफिकेशन कायम झाल्यानंतरही त्या संघटनेला 30 दिवसाची वेळ दिली हायकोर्टात जाण्याकरता. पुन्हा हायकोर्टात ते जाऊ शकतात. अशा प्रकारचं तर नॉर्मल कायद्यामध्ये कोणाला नाहीये. नॉर्मल कायद्यात तर मला तुमच्यावर जर FIR करायचं, मी FIR केला तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट करू शकतो. त्यामुळे हा कायदा करत असताना याचा कुठलाही दुरुपयोग केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारे दोन्ही स्क्रुटिनीमधनं एखादी संघटना बॅन होते त्यावेळी त्या संघटनेचं काम करणारा हा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी मानली जातो. त्यामुळे मला असं वाटतं या कायद्यामध्ये म्हणजे जे काही याच्या विरुद्ध सांगितलं जातं की तुम्हाला सरकार विरुद्ध बोलता येणार नाही, असं बिलकुल कुठेही नाही. तुम्हाला सरकार विरुद्ध लिहिता येणार नाही, असं कुठेही नाही. मला कोणी दाखवून द्यावं किंवा सरकारच्या विरुद्ध तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, असं कुठेही नाही आहे. मी त्यातल्या काही गोष्टी इकडे वाचून दाखवू इच्छितो आणि त्याचा जर अर्थ तुम्ही एक्सप्लेन करू शकलात. कारण आज हे 50वे वर्ष आहे आणीबाणी. मी तुम्हाला ती मी वाचण्याच्या आधी सुचवतो, कायदा असा वाचायचा नसतो, त्यातलं मधलंच वाचायचं नसतं. कायदा एंटायरिटीमध्ये वाचायचा असतो.
त्याचे कारण आणि उद्देश काय आहे याच्या सहित कायदा वाचायचा असतो. कायद्याचं इंटरप्रिटेशन हे मधलेच कुठले तरी कॉलम वाचून कायद्याचं इंटरप्रिटेशन होत नाही, नाही. सर, कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता कायदा एंटायरिटी मध्ये वाचायचा असतो. नाही, मी स्पेसिफिकली सांगतो, मी हे स्पेसिफिक का वाचतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आणि मी आणीबाणीशी त्याचं का तो प्रश्न का उपस्थित करतोय त्याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन करण्यापूर्वी की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज मीन्स त्याचा अर्थ काय हे तुम्ही त्याच्यामध्ये समजावलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं की एनी ऍक्शन टेकन बाय अन इंडिव्हिज्युअल or organization whether by committing an act or by words either spoken or written by sign वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी which constitute a danger or menace to public order, peace, which interferes or tends to interfere with the maintenance of public order. आणि पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या पण गोष्टी आहेत की विच इज डिझाईन टू ओव्हरऑ बाय क्रिमिनल फोर्स or show of criminal force or otherwise any public servant including the forces of the state government वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत. हा प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला सांगतो. आणीबाणी लावताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर ठेवण्यात त्याचं समर्थन करतानाही सांगण्यात आलेली होती की जयप्रकाश नारायण यांनी पोलिसांना आणि आर्म फोर्सेसना सांगितलं की तुम्ही अनलॉफुल सरकारचे कुठलेही तुमच्या मनाला पटणार त्या गोष्टी तुम्ही मानू नका. आणि त्या आधारावरती त्यांनी इंदिरा गांधींनी असा त्याचा अर्थ लावला किंवा सरकारने असा अर्थ लावला की भारताची ऑर्डर बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामुळे इंटरनल इमर्जन्सी त्याच्यामध्ये लावली पाहिजे. आज जयप्रकाश नारायण असते तर त्यांच्या संघटनेला सुद्धा ह्याच्यामध्ये कारवाई होऊ शकली असं त्याच्याबद्दल बिलकुल होऊ शकली नसती. याचं कारण याच्या कारणे आणि उद्देशामध्ये पहिल्यांदा आपण हे कोणावर कुठल्या संघटनांवर म्हटलेलं आहे? डाव्या संघटना. तुम्ही डाव्या नाही, अति डाव्या, कडव्या डाव्या. कडव्या डाव्या. आता कडव्या डाव्याचा अर्थ काय आहे? म्हणजे तुम्ही मगाशी ज्या कायद्याचा उल्लेख केला कुठला आपला पोटा नाही युएपी. युएपीए मध्ये सगळ्यात पहिले बॅन झालेली संघटना कुठली? तर ही जी काही भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर त्याला म्हणायचं ती बॅन कोणी केली? युपीए सरकार. कोणी केली? युपीए सरकारने नाही. युपीए सरकारने डाव्या पक्षाचं बुद्धदेव भट्टाचार्यांचं जे सरकार होतं लेफ्टला बंगालमध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांनी पहिलं नोटिफिकेशन काढलं. त्यामुळे कडव्या डाव्याची डेफिनेशन झालेली आहे. म्हणून मी म्हटलं तुम्ही जोपर्यंत एंटायरिटीमध्ये कायदा वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही मिसलीड व्हाल. या ज्या संघटना आहेत ह्या कुठल्याही संघटनेला लागू नाहीये. कडव्या डाव्यांच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना हे लागू आहे. त्याच्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करताय. इतर जर कुठली संघटना असेल तर त्याच्याकरता बीएनएसचा कायदा आहे. म्हणजे जो जुना आयपीसी होता त्याच्यावर तुम्हाला बीएनएस मध्ये कारवाई करता येईल. आता इमर्जन्सीमध्ये इंदिराजींनी जे केलं होतं त्यात आणि यातला फरक सांगतो परत. इंदिराजींनी कोणालाही संधी न देता जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर कायद्यात काय परिवर्तन केलं? पहिलं परिवर्तन केलं तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. दुसरं परिवर्तन काय केलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले त्याच्या भाषणात काय सांगितलं की फंडामेंटल राईट्स एन्फोर्सेबल नसतील तर या संविधानाला काही अर्थ नाही. म्हणून मी रिट ज्युरिस्डिक्शन देतोय, आर्टिकल 32 देतोय की ज्याच्या माध्यमातून फंडामेंटल राईट करता कोणालाही खोलच्या कोर्टात जायची गरज नाही, थेट हायकोर्टात किंवा थेट सुप्रीम कोर्टात जाता येईल. इंदिराजींनी सगळ्यात पहिलं अमेंडमेंट केलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि फंडामेंटल राईटच्या विरुद्ध तुम्हाला जे आर्टिकल 32च्या अंतर्गत रिट ज्युरिस्डिक्शन होतं ते काढून टाकलं. म्हणजे काय केलं? इंदिराजींनी कोणाला जेलमध्ये टाकलं तर त्याला कुठलाच रिकोर्स नाही, तो कुठल्याच कोर्टात जाऊ शकत नाही. आता जयप्रकाश नारायणांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर त्या स्टेटमेंट करता त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांना कुठल्याच कोर्टात जाता येणार नाही ही आणीबाणी आहे. इथे असं नाही आहे. इथे त्यांच्यावरती कारवाई तर होऊ शकते तशाच पद्धतीचं नाही. इथे तर अशा प्रकारे त्यांनी कडवी आणि जयप्रकाश नारायण डाव्या विचारसरणीचे पण होते. इथे तर त्यांनी कडवी डावी विचारसरणीप्रमाणे ऑर्डर आपली खराब केली आहे का याकरता पहिले हायकोर्टात जायचंय, पहिले हायकोर्टाला विचारायचं आहे आणि त्यांनी म्हटलं की हो हे केलेलं आहे तर ती कारवाई तुम्हाला करता येणार. तुम्ही असं म्हणताय की अशा पद्धतीच्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून ज्या ज्या
पॅरामीटर्स लावले पाहिजेत की ज्याच्यातनं तुम्हाला हा ताऊन सुलाखून गोष्ट निघेल. कुठलीही गोष्ट आर्बिट्ररी पोलीस करू शकणार नाही याची तुम्ही गॅरंटी देता? 100% गॅरंटी देतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सभागृहात देखील सांगितलं की मी हे मानणारा नाहीये की जन्मभर आपणच सत्तारूढ पक्षात राहतो. पण तुमच्यावरती डाव्या विचारसरणीचा आरोप त्या लावता प्रश्न नाही ना, हा डाव्या विचारसरणीचा विषय नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, डावी आणि कडवी डावी या दोनमध्ये फरक आहे. म्हणजे जसं आपण आता इस्लाम आणि आयसिस यांच्यात फरक आहे. आयसिसही इस्लाम प्रीच करतोय, पण तो इस्लाम वेगळा आहे आणि आयसिस वेगळा आहे. तसं कडवी डावी विचारसरणी आणि डावी विचारसरणी या दोघांमधला हा फरक आहे. म्हणून हा डाव्या विचारसरणी करता नाहीये, हा कडव्या डाव्या करताय. पण मग हाच विचार सनातन संस्थेसारख्या ऑर्गनायझेशन्स बद्दल का नाही करता येणार? नाही, त्यांनी जर हा कायदा त्यांच्यासाठी कसा वापरता? नाही, कारण ते अतिडाव्या याच्यामध्ये बसत नाही. आणि तुम्ही स्वतःच म्हणालेला आहात की सनातन संस्थेचा च्या संबंधित लोकांचा कुठल्या असं आहे, ऐकून घ्या. सनातन संस्थाही जर अशा प्रकारची कारवाई करेल, कुठली सनातन काय कुठलीही संस्था अशा प्रकारची कारवाई करेल तर ती याला क्वालिफाय होईल. इट विल क्वालिफाय. कडवी डावी विचारसरणी हे जे काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याला जो क्वालिफाय होईल त्याच्यावर कारवाई करता येईल. ही गोष्ट तुमची खरी आहे की युपीए सरकार असताना 2006 आणि 2007 मध्ये पहिल्यांदा अर्बन नक्षलच्या केसेस, आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्याच्यामध्ये अनेकांना अरेस्ट करण्यात आलेलं होतं आणि मकोकाच्या अंतर्गत त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्या केसेस अजूनही कोर्टामध्ये सुरू आहेत. पण तरी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा असं म्हणतायत एका बाजूला की आता जानेवारी 2025चं स्टेटमेंट आहे की या वर्षाच्या शेवटापर्यंत नक्षलवादाचा पूर्ण अंत झालेला असेल भारतामधला. आणि ज्यावेळेस नक्षलवादाचा भारतामधनं पूर्ण अंत झालेला असेल त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये हा पद्धतीचा कायदा येतोय. म्हणून कुठेतरी हा प्रश्न उपस्थित केला जातो की खरोखरच अशा पद्धतीच्या कायद्याची असं आहे की कडव्या डाव्या ह्याच्याबद्दल तुम्ही जर त्यांचं पूर्ण स्टेटमेंट ऐकलं असेल, कुठल्या नक्षलवादाचा खात्मा होतोय? जे बंदूक घेऊन लढतायत, आर्म कॉन्फ्लिक्ट. त्याच वेळी अमितभाईंनी सांगितलं की आता सगळ्यात मोठा धोका देशासमोर हे आर्मडवाले राहिले नाही आहेत, ते संपतायत. आता जे अर्बन नक्षल्स आहेत, आणि मी असं आहे की आपण वेळोवेळी जे काही रेड्स केल्या त्या त्यांचं संविधान मिळालंय आणि हे जे डार्क नेटवर्क चालवतात त्याच्यातही संविधान आहे. त्या संविधानामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की अर्बन केडर्स काय आहेत, ते अर्बन केडर्स कसे तयार करायचे आणि या अर्बन केडर्सनी कुठे काम करायचं, युनिव्हर्सिटीजमध्ये कसं काम करायचं, वेगवेगळ्या ठिकाणी कसं काम करायचं आणि त्यातनं अराजक कसा उभा करायचा याचं कम्प्लीट ट्रेनिंग मॉड्यूल आहे. ते त्यांच्या संपूर्ण संविधानामध्ये आहे. म्हणजे हे एक प्रकारे स्लो पॉइझनिंग आहे की ज्या स्लो पॉइझनिंग करता. आणि तुम्ही बघितलं असेल, म्हणजे मी परत सांगतो, लोकांना असं वाटू शकतं की आमची विचारसरणी वेगळी आहे, पण युपीएच्या सरकारने ज्यांना बॅन केलं त्यांची नावं जर तुम्ही बघितली तर नावं इतकी गोंडस आहे की असं वाटतं की हे सगळे लोकशाही वाचवण्याकरताच या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. नावं वेगळे आहेत आणि कामं वेगळे. पण तरी सुद्धा वैचारिक मतभेद असणाऱ्यांना निपटवून टाकण्यासाठी सरकार याचा वापर करणार नाही याची ग्वाही तुम्ही मुख्यमंत्री म्हणून देताय का? कारण सगळ्यात भीती सगळ्यात 101% देतो. कारण कॉन्फ्लिक्ट तुम्ही संपलाय म्हणताय, दुसऱ्या बाजूला अर्बन नक्सल वैचारिक मतभेद ज्यांच्या बरोबर असतील त्यांनी जर एखाद्या गोष्टीवरनं आंदोलन उभं केलं किंवा इतर गोष्टी उभ्या केल्या त्याच्यावरनं त्यांच्यावरती अशा पद्धतीची 100% मी सांगतो. तुम्ही हे माझं वाक्य तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा की याचा कोणत्याही विरोधकावर कधीही दुरुपयोग केलाच जाऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीसला वाटलंय की हा माझा शत्रू आहे आणि याच्यावर मला करायचं आहे, तरी हा कायदा त्याची परवानगीच देत नाही. या कायद्यात ते नाहीच आहे. म्हणूनच मी म्हटलं कायदे न वाचता, मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही वाचलाय त्यामुळे, पण कायदे न वाचता याच्यावर बोलणारे त्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे, खुलं आव्हान की त्यांनी याच्यामधला कुठली अशी गोष्ट दाखवून द्यावी की जी लोकशाही पद्धतीनं जे लोक या ठिकाणी काम करतात त्यांच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते. शेवटाकडे येण्यापूर्वी मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. मी ते अभिनंदन नाही केलेलं आहे, ते राज ठाकरेंनी केलेलं आहे की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. त्या अभिनंदनाचा तुम्ही जर आज जाहीरपणे स्वीकार करत असाल तर निश्चित करेन. का नाही करायचं? जर कोणी कॉम्प्लिमेंट देत असेल तर आपण का नाकारायचं?
आपलं नाव तोडणाऱ्यांच्या यादीत तर नाही ना, जोडणाऱ्यांच्या यादीत येत आहे. त्या आधी फोडणाऱ्यांच्या यादीत नाही, होतं. नाही, आता हा, जोडणाऱ्यांच्या यादीत येत असेल तर मला असं वाटतं, असं आहे, राज ठाकरेंना घरातनं बाहेर मी तर नव्हतं काढलं. माझा काही संबंध होता का? म्हणजे शिवसेनेत हा, मी तर नव्हतं काढलं त्यांना घरातनं बाहेर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की घरातनं बाहेर काढणारे जे आहेत, आज त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे. किंवा राज ठाकरेंनी नाही, ज्यांनी राज ठाकरेंना त्रास देऊन 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 घरातनं बाहेर काढलं, त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे. एकट्या राज ठाकरेंनी का मानावे? त्यांनी माझे आभार मानले पाहिजे की जे बाबा त्यांच्या मनात होतं की नव्हतं माहित नाही, म्हणजे आता कदाचित राजकीय परिस्थितीमुळे कॉम्प्रोमाइज म्हणून त्यांच्या मनात येत असेल असं आपण समजूया, तर ते माझ्यामुळे घडत असेल तर उत्तम आहे. पण ठीक आहे, ते म्हणाले असतील ते, पण त्याचा अर्थ साधारणतः असा निघतो की जर त्या सरकारमधनं तो GR निघाला नसता, की ज्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे ऑलरेडी स्पष्टच होतं, तो जर GR निघाला नसता तर ही वेळच आली नसती की 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले आणि ही सगळी वेळच आली नसती. आता तो GR निघाला कसा, ही फार रंजक कहाणी आहे आणि ते मलाही समजत नाहीये की नक्की कशा पद्धतीने तो GR निघाला. ज्या पद्धतीने मंत्री त्या GR बद्दल बोलत होते, त्यांना त्याच्याबद्दल खरोखरच माहिती होती का? त्यांना माहिती असताना सुद्धा ते सांगत होते, कारण नंतर त्याच मंत्र्यांनी सांगितलं की आमचा या GRला विरोध आहे. असं फार कमी वेळा होतं की आपल्याच सरकारने काढलेला आदेश हा मलाच कसा बरोबर वाटत नाही असं त्याच विभागाचा मंत्री सांगतो. हे फार अजीब आहे खरं तर, म्हणजे अजब गोष्ट आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो की तुम्हालाही असं वाटत असेल की त्या GRमुळे दोघं एकत्रित आले, तर एवढा बाळबोध विचार हा साहिल जोशीने करावा याचं मला आश्चर्य वाटतं. नाही, ठीक आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मला त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. कसं आहे, लोकांना क्रोनॉलॉजी समजावणं फार इम्पॉर्टंट असतं. क्रोनॉलॉजीनुसार जर आपण गेलो तर त्यांच्या एकत्रित येण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या GR नंतर सुरू झाली. तर आपण निव्वळ क्रोनॉलॉजीवरती जाऊया की तो एक त्यांना चान्स मिळाला. राजकारण जर क्रोनॉलॉजीवर चाललं असतं तर सगळे गणित करणारे किंवा क्रोनॉलॉजी करणारे हेच मुख्यमंत्री झाले असते, तेच नेते झाले. राजकारण क्रोनॉलॉजीवर चालत नाही. राजकारण हे सोयीवर चालतं, राजकीय फायद्यावर चालतं, त्यावेळच्या परिस्थितीवर चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की सोय त्यांना उपलब्ध करून दिली ना. ठीक आहे, ते जाऊ द्या. आता त्याचं अजून विश्लेषण करण्याची माझी इच्छा नाही आहे, कारण त्यांनी आपला विषय भरकटेल. पण पहिली गोष्ट म्हणजे मला तर या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं की उद्धवजी हे किती पलटी मारू शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा जो काही GR आहे तो आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या संदर्भातली कमिटी त्यांनी तयार केली. त्या कमिटीमध्ये भाषेच्या संदर्भातली जी सब कमिटी होती, त्या सब कमिटीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा उपनेता ठेवला, उबाठाचा उपनेता. त्या सब कमिटीने, म्हणजे हे तर एकच रिकमेंडेशन आहे, त्यात तर पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही कंपल्सरी करा, अनिवार्य करा, अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलं. हा अहवाल उद्धवजींनी मंत्रिमंडळात स्वीकारला. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात तो कन्फर्मेशनला आला. त्याच कन्फर्मेशनमध्ये स्वीकारला, सही केली कन्फर्मेशनवर, आणि त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. त्यामुळे खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात मला हे आश्चर्य वाटतं. आणि हे मी तुम्हाला परत दोष देत नाही, पण मला माध्यमांचे आश्चर्य वाटतं की त्यांनी सांगितलं की मी वाचलंच नाही आणि तुम्ही ऐकून घेतलं. मी जर म्हटलं असतं ना मुख्यमंत्री म्हणून की मी वाचलं नाही आणि कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, मला तर फाडून खाल्लं असतं. तुम्ही जगू दिलं नसतं 4 दिवस, पण सोडून दिलं तुम्ही. पण जाऊ द्या, ती हरकत नाही, म्हणजे त्यांना सगळं माफ आहे. ते लकी आहेत, काही बाबतीत तुम्ही नाही, ठीक आहे. ते जसं विरोधी पक्ष मगाशी म्हटलं त्या पद्धतीने, तर ते सोडून द्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा हा GR ज्यावेळेस निघाला आणि त्यानुसार तो GR निघाला, त्यानंतर अनेकांची चर्चा झाली. तोपर्यंत चर्चा काय होती? चर्चा अशी होती की हिंदी कंपल्सरी का? आपण असं म्हटलं होतं की तिसरी भाषा ही हिंदी असेल. तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं हिंदी कंपल्सरी का? सगळ्यांची चर्चा केली. मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, हेही म्हणणं योग्य असू शकतं,
की इतर ऑप्शन असले पाहिजे आणि म्हणून आपण GR बदलला आणि आपण सांगितलं की ठीक आहे चला हिंदी कंपल्सरी नाही, हिंदी घ्यायची असेल तर हिंदी घ्या, पण इतर कुठलीही भारतीय भाषा घ्यायची असेल तर ती भारतीय भाषा आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत, पण 20 स्टुडंट असले पाहिजे, नाही तर ऑनलाईन शिकवावी लागेल आम्हाला. कारण एवढे आम्ही काही समजा 2च लोकांनी म्हटलं आम्हाला तेलुगू शिकवा तर आम्ही शिक्षक कुठून आणायचा, तमिळ ठीक अशा प्रकारचा. त्यानंतर गोलपोस्ट बदलला आणि गोलपोस्ट काय झाला की 3री पासनं का ती 6वी पासनं करा. तोपर्यंत गोलपोस्ट हा नव्हता, तोपर्यंत गोलपोस्ट एकच होता की हिंदीच का, तो गोलपोस्टनी बदलला. त्याच्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळा अभ्यास केला, त्यात 2 मत आम्हाला पाहायला मिळाले. एक मत असं होतं की 3री पासनं याकरता की एक विविक्षित वय व्यक्तीचं असं असतं की ज्या वयामध्ये मल्टिपल लँग्वेज तो शिकू शकतो आणि एक कोवळं वय आहे 8व्या 9व्या 10व्या 11व्या वर्षापर्यंत तो मल्टिपल लँग्वेजेस शिकू शकतो आणि त्या मल्टिपल लँग्वेजेस शिकल्यामुळे त्याच्या एकूण आकलन शक्तीचा विस्तार होतो, म्हणजे त्याचा बौद्धिक विस्तार त्याच्यामुळे होतो. अशा प्रकारच्या रिसर्चच्या आधारावरच केंद्र सरकारने पण NEP मध्ये शिफारस केलेली आहे. पण त्या संदर्भात वेगवेगळी मतं आल्यामुळे आम्ही हा विचार केला की शेवटी हा अहवाल तर काही आपल्या काळात आला नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत आणि म्हणून आम्ही त्याच्यावर एक कमिटी तयार केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, नरेंद्र जाधव होते बैठक, आम्ही त्याकरता ती कमिटी तयार केली आहे. ती कमिटी ओपन माइंडने, आमच्याकरता हा विषय हा काही प्रेस्टिजचा विषय नाही आहे, पण एक गोष्ट निश्चित सांगतो की 3 भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिलीपासून. ते आता कमिटी ठरवेल, पहिलीच करतील की 3 भाषा सूत्र 100% महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू. आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर इंग्रजीला पायघडा घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, हे योग्य नाहीये. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही. हे तुमची भूमिका, भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. पण तरी माझा मूळ प्रश्न परत एकदा मला असं वाटतं तो थोडासा रिफाईन करून मला तुमच्यासमोर ठेवला पाहिजे आणि म्हणून मला पुन्हा एकदा क्रोनॉलॉजीकडे यायचं आहे. तो प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेची भूमिका या बाबतीमध्ये, त्यांच्या पक्षाची भूमिका, कारण त्या कॅबिनेटमध्ये, ज्या कॅबिनेटमध्ये तो GR मागे घेतला गेला, त्या कॅबिनेटच्या नंतर आशिष शेलार तुमच्या चे मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या GRला प्रचंड विरोध केला आणि त्याच्यामुळे तो आम्ही GR मागे घेतोय म्हणून. तर एकतर मुळात जर तुमचा विरोध होता तर मग तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटकडनं GR काढलाच कशाला? ज्यावेळेस GR काढला तेव्हाच सांगायचं की आमचा विरोध आहे ह्याला म्हणून. तो GR काढल्यानंतर मग तो GR समजवण्यासाठी आणि का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी म्हणून राज ठाकरेंच्या भेटीगाठी घ्यायच्याच कशाला, हे पण प्रश्न उपस्थित होतात ना शेवटी. असं आहे की एकनाथराव शिंदे मला येऊन भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं की या संदर्भात खूप कन्फ्युजन्स तयार होत आहेत, वेगवेगळी मतं समोर येत आहेत आणि म्हणून आपण हा जो निर्णय आहे हा स्थगित केला पाहिजे आणि विचारपूर्वक या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. मी त्यांना देखील सांगितलं की माझ्याकरता काही प्रेस्टिज इश्यू नाही आहे, आपल्याला हित हे राजकीय नेत्यांचं पाहायचं नाही आहे, कोणाची युती होते की होत नाही याकरता आपला निर्णय नाही. आपला निर्णय हा शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या मराठी मुलाच्या हिताचा असला पाहिजे. याचं कारण जो गुजरातीमध्ये शिकतोय मीडियममध्ये त्याला गुजराती आहे, त्याला इंग्लिश आहे आणि मराठी आहे. मराठी आपण कंपल्सरी केलेली आहे. जो अजून कुठे उर्दूमध्ये शिकतोय त्याला उर्दू आहे, इंग्लिश आहे आणि मराठी आहे. पण मराठीवाल्याला 3री भाषाच नाही, त्याला मराठी आणि इंग्रजीच आहे. म्हणजे बाकी सगळे 3 भाषा शिकतायत आणि आपला व्यक्ती 2च शिकतोय. म्हणजे जी क्रेडिट बँक आपण तयार केली आहे आता, ज्यालाही त्या क्रेडिट बँकेलाही मान्यता उद्धवजींच्या सरकारने दिली, त्या क्रेडिट बँकेमध्ये माझ्या मराठी मुलाची जी काही क्रेडिट्स आहेत ते कमी असणार आहे. म्हणजे उद्या त्याला ऍडमिशनच्या वेळी जेव्हा क्रेडिट्स त्याच्या विचारात घेतले जातील तर त्याच्याकडे कमी क्रेडिट असतील. म्हणून आपल्याला जो विचार करायचा आहे तो महाराष्ट्रातल्या मराठी मुलाच्या हिताचा करायचा आहे. नेत्यांचा विचार करून मला हे मान्य नाही आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर आपण हे सगळं रद्द करू, नव्याने याचा फ्रेश विचार करू
आणि विचारपूर्वक निर्णय करू. याचा फॉलोआउट म्हणून जे काही झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की हे एकत्र निवडणूक लढवतील वगैरे महानगरपालिकेच्या निवडणुका? कारण शेवटी राज ठाकरे तुमच्या बरोबर होते लोकसभा निवडणुकीमध्ये, तुमचे जवळचे मित्र आहेत आणि या सगळ्या गोष्टी, तर ते होतील एकत्र असं वाटतं का? तुम्ही एक शेवटचा प्रयत्न करून बघणार आहात? नाही, मैत्री आपल्या ठिकाणी आहे, पण त्यांनी त्यांचे पॉलिटिकल निर्णय त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तसे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना एकत्रित व्हायचं असेल तर एकत्रित होतील, वेगळं लढायचं असेल तर वेगळं लढतील. आम्ही मैदानात उतरलो आहोत, एकत्रितपणे आम्ही उतरलो आहोत. सगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप युती दिसते नाही. आम्हाला. सगळीकडे होईल असं मी आज दावा करू शकत नाही. मुंबईमध्ये 100% करू. प्रयत्न आहे सगळ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये करण्याचा. काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होऊ शकणार नाही. काही ठिकाणी आमचं संख्याबळच एकमेकाचं असं आहे की त्या ठिकाणी करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुतीने सामोरं जाऊ. आणि मी आज विश्वासाने सांगतो की या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता कौल आमच्या बाजूने देईल. म्हणजे पुन्हा एकदा 2017 सारखं खिशातले राजीनामे, वाघ, सिंह हे सगळे आम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याची तयारी आम्ही सुरू केली पाहिजे. महानगरपालिका निवडणूक तुमच्याकरता एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे. आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं, इलेक्शन संपलं की ते षडयंत्र खिशातला राजीनामा पण मी म्हटलं, खिशात राजीनामे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बिलकुल फुल एंटरटेनमेंट. खरं तर प्रश्नांची सरबत्ती संपत नाही आणि माझ्याकडे खूप लांब लिस्ट आहे, पण ते मला तुमचे सहकारी दिसत आहेत समोर आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर मला त्यांना तिथे बसूनच या करता आहे की तुमच्यावर लक्ष असलं पाहिजे. पण तरी मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा मोह आवरत नाहीये, म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की 2029च्या दृष्टीने तुमची तयारी सुरू झालेली दिसते. ते अमित शाह सांगून गेले होते 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी की पुन्हा पुन्हा आपण असा खेळ करणार नाही. कारण अशा पद्धतीने 3 पक्षांचं सरकार आणि हे थोडंसं डिफिकल्ट आहे. तसंही तुम्ही 137 पर्यंत पोहोचलेलाच आहात. त्या दृष्टीने तुमच्या तयारी सुरू झाली आहे? म्हणजे पाटणमध्ये तुम्ही समोर असे अनेक उदाहरणं देता येऊ शकते. तशी तयारी सुरू झाली असं आपण म्हणायचं का? तशी तयारी आत्तापासून करण्याची आवश्यकता देखील नाहीये. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलंच सरकार आलं पाहिजे. अजितदादा नेहमी सांगतात की मलाही वाटतं माझं सरकार आलं पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. वाटणं आणि करण्याच्यात फरक असतो. तुमच्याकडे ते ताकद आणि सगळ्या गोष्टी प्रत्येकाला वाटतं, पण त्या वेळच्या परिस्थितीवरती निर्भर असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा प्रयत्न हा 29 मध्ये हाच राहील की जे मित्र प्रामाणिकपणे आमच्यासोबत असतील त्या मित्रांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाऊ. देवेंद्र फडणवीस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. अधिवेशन सुरू असताना तुम्ही या ठिकाणी आलात आणि जाण्यापूर्वी मला तुमच्याकडनं एक वचन घ्यायचं आहे, जे तुम्ही 2019 मध्ये सतत सांगत होतात की पुढच्या वेळेस सुद्धा मी पुन्हा येईन, मुंबई तकच्या बैठकीसाठी मी पुन्हा येईन. हे वचन मला तुमच्याकडनं. मुंबई तक जेव्हा जेव्हा बोलवेल तेव्हा मी पुन्हा येईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्रीजी. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्र्यांना निरोप देऊया.